बाय 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 रठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतचा भारी बायको पाहिजे नखरे वारी ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला असेल शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं सर्व का आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो। जसं की आपला बीट मार्क आणि शेक इफेक्ट फोटो पीएनजी वगैरे ते सर्व का आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। जर तुम्हाला फ्रीमध्ये हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तिथून तुम्ही जाऊन फ्रीमध्ये अलर्ट मोशन पण डाउनलोड करून घेऊ शकता। आपला बिना वॉटरमार्कचा अलर्ट मोशन पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। पिन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने आपण ग्रुप्स वगैरे ॲड करून टेक्स्ट वगैरे ॲड करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला जे काही ग्रुप्स आहेत मित्रांनो ग्रुपमध्ये फोटो वगैरे ॲड करूनच घ्यायचं म्हणजे सर्वात फोटो वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 2.16च्या बीटला यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्टचा ग्रुप आहे मित्रांनो ह्या खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला फर्स्टला यायचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। आल्यानंतर मित्रांनो जे आकाश बनसोडेचे जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ॲड करून घ्या। जसं की तुम्ही आकाश बनसोडेचे यूज करता जे का तुमचे फोटो असेल ते तुमचे ॲड करून घेऊ शकता मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे फोटोला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड बीटला जायचं। जसं की आपल्या जिथं हे जे काय लेअर आहे मित्रांनो ह्या लेअरपर्यंतच ठेवायचं मित्रांनो फोटो। जसं की आपला अशा प्रकारे यायचं। मग जे काय लेअरचं पुढची फोटो आहे त्या पुढच्या फोटोला डिलीट करून घ्यायचं। मग जसं की आपला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे लहान मोठी पण करून घेऊन सेट करून घेऊ शकता। मी जसं मी सेट करत आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण फोटो वगैरे सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक याच मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपलं जे का सेकंड ग्रुप दिसेल त्या सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं। ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीची फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जिथं पण लेअर आहे खालची त्या लेअरपर्यंतच फोटो ठेवायचं मित्रांनो। जे का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे का मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे वरच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर जे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी झूम करून घ्यायचं। झूम करून घेऊन अशा प्रकारे जे का सेट करायचं मित्रांनो। जसं मी सेट करता त्या सिस्टममध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपलं आणखीन आपलं 2.16च्या बीटला यायचं। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे काय तुमची जे तुम्हाला जे काय आवडती ते मित्रांनो मग आपला अशा फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला वर 3 डॉटवरती क्लिक करायचं। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला 13.00च्या बीटपर्यंत जाऊन फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फोटो आहे मित्रांनो फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं मित्रांनो। जसं की आपला अशा प्रकारे 2 नंबरच्या लेअरच्या वरच्या बाजूला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे बॅकग्राऊंडला एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। जे का ग्रुप्स आहेत मित्रांनो बाकीचे ग्रुप्स ते ग्रुप्समध्ये फोटो वगैरे तुम्ही ॲड करून घ्या। कारण की माझं ऑलरेडी ॲड केलेलेच आहेत मित्रांनो फोटो वगैरे आपले। तर मी पण जाऊन पटापट फोटो वगैरे जे का ॲड करूनच घ्या मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का 13.00च्या बीटला यायचं। प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे का फोटोज इथून फोटोज वगैरे ॲड करून घ्यायचं। मग आपल्या फोटोला ॲड करायचं मित्रांनो। वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपल्या सेकंड बीटला जायचं। जे का फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं। सेकंड बीटला जायचं। जे का फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करायचं। वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनवर सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं मी जसं फोटो वगैरे ॲड करण्यासाठी सांगितलेलं आहे मित्रांनो
त्याच स्टेपमध्ये जे बीट्स आहेत त्या बीट्सच्या हिशोबाने फोटो वगैरे ॲड करूनच घ्या मित्र. मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे ॲड करून घेतो मित्रांनो. ओके, मग मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. आल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट व्हिडिओ दिलेला आहे, ह्या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये नोट झालं मित्रांनो. जे काय खालचं लोगोचा व्हिडिओ आहे, खालच्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल. जे काय सॉन्ग लेअर आहे, सॉन्ग लेअरला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो. जसं मी प्रेस करून खालच्या बाजूला सेट करत आहे त्याच स्टेपमध्ये मी खालच्या बाजूला सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काय खालचं लोगो आहे आपला आणखीन आपल्या त्या लोगोला पण डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे काय फोटोज आहेत, फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला जे काय फर्स्ट फोटो दिसून जाईल मित्रांनो. या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे काही ग्रुपच्या खालच्या जे बॅकग्राऊंडला जे फोटो दिलेला आहे मित्र, या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम जबरदस्त पद्धतीने फोटो वगैरे दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे काही सेकंड बीटचे जे काही सेकंड फोटो दिसेल मित्र, या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्यावर 3 लेअर दिसून जातील मित्रांनो. मग आपल्या 3 लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 3 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या पेस्ट 3 लेअर्स करून घ्यायचे. पेस्ट 3 लेअर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे काय अशा प्रोजेक्ट आणखीन आपल्याला एक वरची व्हिडिओ दिसेल मित्रांनो. या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओला इथून डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं प्रोजेक्ट 13.00चे जे पुढचे सर्व फोटोज आहेत मित्रांनो, सर्व फोटोजमध्ये हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला असं प्रोजेक्ट 13.00चे बीटला यायचं मित्रांनो. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखीन आपला जे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखीन आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग प्लस प्रोजेक्ट सर्व बीटच्या हिशोबाने आपला पेस्ट लेअर करून घ्यायचं. मग आपल्याला जर का असं लहान दिसत असेल तर अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्र. मग आपला पेस्ट लेअर करून घ्यायचं. मग आपल्याला लहान असेल तर ओढून घ्यायचं मित्र. जसं मी करत आहे मित्र त्याच स्टेपमध्ये तुम्ही अशा प्रकारे एका व्हिडिओला ॲड करूनच घ्या मित्र. मी पण लवकरात लवकर या व्हिडिओला ॲड करूनच घेतो. जे का फोटोज आहेत त्या फोटोजला पण इफेक्ट वगैरे ॲड करूनच घ्या मित्रांनो तुम्ही पण. ओके मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ वगैरे ॲड केल्यानंतर इफेक्ट वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तो आपण आपल्या बाकीची व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.